ब्रेक फेल झालेल्या एसटीने 2 दुचाकी स्वारांसह चौघांना चिरडले, दोघांचा मृत्यू. चोपड्यातील दुर्दैवी घटना. चोपडा शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोपडा शहरात अचानक ब्रेक फेल झालेल्या बसने 2 दुचाकी स्वारांसह चौघांना चिरडले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. असे मयताचे नाव आहे रवींद्र बहारे, वय 40 वर्षे, राहणार चुंचाडे, तालुका चोपडा, व सोनू रशीद पठाण, वय 22, राहणार बारगण अडी, तालुका चोपडा. तसेच इतर 2 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. नेमकी बातमी काय? मिळालेल्या माहितीनुसार लासूरकडून चोपडा आगारात येत असलेल्या बसचे चोपडा शहरात स्वास्तिक टॉकीज परिसरात एसटी क्रमांक MH40N9828 बसचे ब्रेक फेल झाले. दरम्यान भरधाव वेगाने येत असलेल्या बसने 2 दुचाकी स्वारांसह 4 जणांना चिरडले आहे. यामध्ये सोनू रशीद पठाण हा जागीच ठार झाला, तर रवींद्र बहारे यांना गंभीर अवस्थेत चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. इतर 2 जण अनिता बहारे व शाकीर शेख हे 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. बस अपघाताच्या घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलत तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी भेट देत पाहणी केली, तसेच आवश्यक त्या सूचना दिल्या. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून पुढील प्रक्रिया चोपडा पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान चोपड्यातील बसचे ब्रेक फेल झाले अन् या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाल्याची खळबळ उडाली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.